ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर नांदेड़ से है, जहां इतवारा महानगर पालिका चुनाव की तैयारियां तेज हो गई हैं। शिवसेना शिंदे गुट के उम्मीदवार संजय नंदू दुल्धानी और ज्योति संजय दुल्धानी ने प्रभाग 14 से अपना नामांकन पत्र दाखिल किया। महानगर पालिका कार्यालय में भारी जन सैलाब के साथ समर्थकों ने ढोल नगाड़ों और जयघोष के साथ अपनी एकजुटता दिखाई। बालाजी चौहान, नंदू दुल्धानी, यनावर सहित शहर के प्रतिष्ठित नागरिक और बड़ी संख्या में कार्यकर्ता भी मौजूद थे। नामांकन के बाद संजय दुल्धानी ने जनता के समर्थन का भरोसा जताते हुए प्रभाग के विकास के लिए पूर्ण निष्ठा से काम करने का संकल्प लिया। उनके चुनावी मैदान में उतरने से इतवारा क्षेत्र के राजनीतिक समीकरण बदलते नजर आ रहे हैं। काय नाही, मी नेहमीच 2017 खाली मी निवडणूक लढवली होती आणि इतवारा प्रभागातील नागरिकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला होता, म्हणून मी आज पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभा आहे आणि मी माझ्या कामाच्या जीवावर मी निवडून येणार आहे आणि मला खात्री आहे इतवारा भागातील सर्व नागरिक मला जास्तीत जास्त मतदान करून निवडून देतील, मला 100% खात्री आहे। सर, याआधी आपण गेल्या 5 वर्षाखाली आपण काय काय कामं केली होती नागरिकांसाठी? मी लाडकी बहीण असो, निराधार विधवा, अपंग यांच्यासाठी नेहमीच काम करत असतो। प्रभागातील छोट्या मोठ्या गोष्टी असतात, जे ड्रेनेज लाईन, घरकुल आणि नाली असे प्रश्न असतात, ते मी नेहमीच सोडवत असतो। सर, आपण निवडून आल्याच्या नंतर आपण काय काय कामं करणार आहात? मी निवडून आल्यानंतर नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 14 हा पूर्ण नांदेड जिल्ह्यातील किंवा पूर्ण महानगरपालिकेतील कोणताच प्रभाग असणार नाही असा मी माझा प्रभाग करून दाखवणार आहे। आणि माझ्या प्रभागात सर्वात महत्त्वाचा विषय जे आहे ते ड्रेनेजचा विषय आहे, नालीचा विषय आहे। हे 2 विषय प्रामुख्याने आमच्या प्रभागातील आहे, ते मी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।